दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। मुलाबाळांचे शिक्षण, बँकांचे हप्ते, घर खर्च कसा भागवायचा, कसा काढायचा असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी विचारलाय। वेळेवर पगार आणि पूर्ण पगार मिळाला नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा छत्रपती संभाजीनगर मधल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कांडजे यांनी। एसटी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसलाय। पगारातले तब्बल 56% पगार एवढाच त्यांचा झालाय, म्हणजे 44% पगार जो आहे त्याचा फटका त्यांना बसलेला आहे। संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी आहेत। नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत आणि कशासाठी हा पगार कापला असावा त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। किती टक्के पगार झालाय आणि किती टक्के पगार कापण्यात आलाय? काल जो पगार झाला तो 56% नक्त वेतन करण्यात आले, तसेच 44% पगार हा आतापर्यंत सुद्धा प्रशासनाकडून कर्मचाऱ्याला मिळालेला नाही। एक तर इंग्रजी जुलमी राजवट होती त्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय या ठिकाणी होत आहे। भावना काय, आम्ही जे महिनाभर काम करतोय आणि याचा मोबदला आम्हाला भेटत नाही, तर आमचे बँकेचे हप्ते आणि मुलं बाळांचा खर्च, किराणा कसा काढायचा हाच एक मोठा प्रश्न आहे। सरकारने आमच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे। सर, एवढं पगारामध्ये घर भागवणं खूप कठीण होत आहे आणि मुलाबाळांचा खर्च, शिक्षणाचा खर्च कसा करायचा हे कळत नाही आम्हाला। काय इशारा आहे किंवा काय पावलं उचलावी लागतील? परत एकदा रस्त्यावरची लढाई लढवलं की या सगळ्या विरोधात? या संदर्भात असंच जर चालू असेल तर नक्कीच पुढच्या महिन्यामध्ये 7 तारखेला जर वेतन वेळेवर झाले नाही तर 8 तारखेला संपूर्ण कर्मचारी कामावर जाणार नाही। तर असंख्य ज्या संतापजनक भावना आहे या संपूर्ण कर्मचाऱ्याच्या होत्या। पुढच्या 7 तारखेला जर पूर्ण पगार नाही झाला आणि वेळेवर नाही झाला तर 8 तारखेपासून काम बंद आंदोलनाचा देखील त्यांनी इशारा दिलाय। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। पुढची बातमी आहे एसटी महामंडळातील कर्मचारी संदर्भात। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे। मार्च महिन्याच्या वेतन फक्त 56%च देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50% पगार मिळणार आहे। महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते। मात्र राज्य सरकारकडून फक्त 272 कोटींचा निधी मिळाल्याने संकट निर्माण झाले। त्यातच मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे। या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळते। दरम्यान याच मुद्द्यावरून महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्णे यांनी टीका केली आहे। घरी बसलेल्या लोकांना पैसे देता पण कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली। तसेच आम्हाला 56% पगार दिला आहे तर आम्ही कामही 56%च करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं। तसेच या मुद्द्यावरून आंदोलन आणि मोर्चा करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। एसटी महामंडळाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे की एसटीच्या आता कर्मचाऱ्यांना 56% पगार इतका देण्यात येणार आहे, असा निर्णय जो आहे तो एसटी महामंडळाकडून घेण्यात आलाय। काय म्हणणं यावर आपलं? हा निर्णय चुकीचा आहे, निषेधार्ह आहे। आमच्या कर्मचाऱ्यांनी महिनाभर काम केलंय, त्यांना महिनाभर काम केल्याचे पैसे द्यायला नकोत? ते कुठून येणार? पण तुम्ही द्या, कर्मचाऱ्यांना पैसे दिले पाहिजे। पण याची मागची पार्श्वभूमी अशी आहे की एसटी महामंडळानं सरकारकडे एक पत्र पाठवलं होतं की सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम आहे 928 कोटी रुपये, ती तुम्ही द्या। आता मला वाटतं ते 1000 कोटीच्या वरती झालेली आहे, तर त्यांनी फक्त 272 कोटी 96 लाख इतकीच रक्कम दिली। आणि त्यात काय झालं की एसटी बँकेला 40 कोटी रुपये द्यावे लागले, कारण ते कर्जाचे कापात केलेले होते, ते द्यायचेच होते आणि पीएफचे काही ॲडव्हान्स कर्मचाऱ्यांनी मागितली होती, ती रक्कम दिल्यामुळे आता प्रश्न असा झाला की नक्त वेतन द्यायचं म्हटलं तर 277 कोटी रुपये लागतात। म्हणजे नक्त वेतन म्हणजे पीएफ, ग्रॅज्युटी, बँक कर्ज हे सोडून, आणि मग आले 272 कोटी 96 लाख, आणि त्याच्यातले हे 40 कोटी आणि बाकीचे अमाऊंट दिल्यामुळे महामंडळाला पगार देणं शक्यच नव्हतं, आणि म्हणून त्यांनी 56% वेतन देण्याचा निर्णय घेतला। पण हा निर्णय निषेधार्ह आहे, चुकीचा आहे। कर्मचारी विवंचन आहेत। एकतर काय झाले, नक्त वेतन जे कर्मचाऱ्यांचं ते काही लोकांचं 18,000, 15,000, 20,000 इतकं येतं, त्याच्यातले 56% म्हणजे अर्धे येणार, ते कसे भागवणार महिना? आणि पुढे असं काही सांगितलेलं नाही की राहिलेलं वेतन लगेच देऊ म्हणून, तसंही काय केलेलं नाही। एक साधा मेसेज पाठवलाय, खरं तर त्याच्यात पण म्हणजे बनाव केलेला दिसतोय।
आणि म्हणून हे चुकीचं आहे. हे एवढ्या मोठ्या संस्थेला जी पब्लिकशी रिलेटेड आहे त्या संस्थेमध्ये असंतोष असणं, कारण खास करून आमचा चालक गाडी चालवतो तो, त्याला जर वेतन दिलं तर तो समाधान राहील. म्हणजे ज्याच्या प्रवाशांची सुरक्षितता ज्याच्या हातात आहे अशा महामंडळाकडे इतक्या दुर्लक्ष करणं सरकारने हे एकदम खेदजनक आहे आणि हे सरकारचं अपयश आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला? काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये. कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू.